नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 5 जून आणि 5 जूनची आपण 12 प्रश्न पाहत असतो. दररोज सकाळी 6:30 वाजता. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. फक्त प्रश्नच न पाहता इतर मुद्दे सुद्धा पहा. ठीक आहे? आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, कालचा प्रश्न होता आशियातील सर्वात मोठे गवताळ क्षेत्र कोणते आहे? तर उत्तर आहेच बन्नी हे गवताळ क्षेत्र सर्वात मोठे आहे. आजचा पहिला प्रश्न, जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन मध्ये भारताला मागे टाकून 6व्या स्थानावर कोणता देश पोहोचला आहे? तर उत्तर आहे दक्षिण कोरिया पोहोचलेला आहे. भारत जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन मध्ये 7व्या स्थानावर घसरला आहे. सविस्तर माहिती, मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एखाद्या देशातील शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले सर्व कंपन्यांचे एकूण बाजार मूल्याची बेरीज. भारतात यापूर्वी जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर होता, मात्र अलीकडील घसरणीमुळे 7व्या स्थानावर पोहोचला आहे. तैवान आणि दक्षिण कोरिया यांनी भारताला मागे टाकत 5वे आणि 6वे स्थान मिळवलेले आहे. ओके, आणखी डिटेल पाहूया आपण. भारताचे सध्याचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 4.84 ते 4.9 ट्रिलियन डॉलर आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे भारताच्या क्रमवारीत परिणाम झाला. प्रथम क्रमांक अमेरिका, दुसरा चीन, तिसरा जपान, चौथा हाँगकाँग, पाचवा तैवान, 6वा दक्षिण कोरिया, 7वा भारत. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासाठी काय महत्वाचं आहे? भारताचे सध्याचे स्थान 7वे, पूर्वीचे स्थान 5वे. भारताला मागे टाकणारा देश दक्षिण कोरिया, सर्वात मोठा शेअर बाजार अमेरिका. पुढे दुसरा प्रश्न, जगातील पहिली व्यावसायिक आहे ना ओप्टोसार उपग्रह कोणत्या मिशनद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे दृष्टी. लक्षात असू दे, काय दृष्टी. पुढे तिसरा प्रश्न, हपकिन संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली आहे? मित्र, फक्त इतकंच महत्वाचं नाही, इन डिटेल पण पाहायचंय. हपकिन संस्था 1899 मध्ये सुरू झाली. ठीक आहे, एवढंच पॉईंट खूप महत्वाचं नाही, आपण डिटेल पाहिलं गरजेचं आहे. सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत घाना यांच्यात सहकार्य. ठीक आहे, मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण संशोधन आणि चाचणी संस्था, घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लॅनेट मेडिसिन रिसर्च यांच्यातील सर्पदंशावरील संशोधनासाठी सहकार्य करण्यात करार करा. म्हणजे सर्पदंशावरील संशोधनासाठी घाना आणि भारत यांच्यात करार झालेला आहे. आणि भारतातील कोणती संस्था आहे? हाफकिन प्रशिक्षण आणि संशोधन चाचणी संस्था, जी मुंबईत आहे त्या ती आणि घाना सरकारची सेंटर फॉर प्लॅनेट मेडिसिन रिसर्च या दोघे मिळून सर्पदंशावरील संशोधनासाठी सहकार्य करार करण्यात आलेला आहे. हा करार सर्पदंशावरील उपचार, विष विज्ञान, औषध निर्मिती, संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांना मदत करणार आहे. या संदर्भात बैठक मुंबईतील परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात पार पडली. हाफकिन संस्थेचे संचालिका डॉक्टर सुवर्णा खरात. स्थापना 10 ऑगस्ट 1899. मुख्यालय परळ, मुंबई. सुरुवातीचे नाव बॉम्बे है ना बॅक्टेरियोलॉजिकल लॅबोरेटरी है ना प्लेग रिसर्च लॅबोरेटरी. आताचं नाव काय? हाफकिन इन्स्टिट्यूट. ठीक आहे. 1925 मध्ये संस्थेचे नाव बदलून हाफकिन इन्स्टिट्यूट करण्यात आले. या संस्थेचे नाव रशियन सूक्ष्मजीवशास्त्र डॉक्टर वाल्डोमार मार्डेकाई हाफकिन यांच्या नावावरून घेण्यात आले आहे. डॉक्टर हाफकिन जगातील पहिली प्लेग प्रतिबंध लस विकसित केली होती. पॉईंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. हाफकिनचं मुख्यालय परळ, मुंबई. स्थापना 10 ऑगस्ट 1899. संचालिका डॉक्टर सुवर्णा खरा. सहकारी देश घाना. परिस्थितीसाठी महत्वाचा पार्ट. तिसरा प्रश्न, शेंझाऊ 23 मानवयुक्त अंतराळ मोहीम कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेली आहे? तर उत्तर आहे चीनने ती प्रक्षेपित केलेली आहे. ओके. पाचवा प्रश्न, इद्रिस एल्बा यांना नाईट पदवी कोणी प्रदान केलेली आहे? इद्रिस अल्बा यांना नाईट पदवी कोणी प्रदान केलेली आहे? तर राजा चार्ल्स तृतीय यांनी ती प्रदान केलेली आहे. इन डिटेल पाहूया. अभिनेता इद्रिस एल्बा यांना नाईट पदवी प्रदान.
प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेता इद्रिस अल्बा याला ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या हस्ते नाईट पदवी प्रदान करण्यात आली. हा सन्मान 2 जून रोजी विंडसर कॅसल येथे प्रदान करण्यात आला. या सन्मानाची घोषणा यापूर्वी 26 मध्ये न्यू इयर हॉनर्स लिस्टमध्ये करण्यात आली होती. नाईटहूड हा ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. नाईट पदवी मिळाल्यानंतर नावापुढे SIR ही उपाधी वापरता येते, म्हणजे सर. ठीक आहे, सर ही पदवी वापरता येते. इद्रिस एल्बा यांच्याबद्दल ब्रिटिश अभिनेता, निर्माता, संगीतकार, प्रसिद्ध कलाकृती द वायर, लोथर, थोर, बीस्ट ऑफ नो नेशन. ओके, परिषदेसाठी उपलब्ध नाईट पदवी, ब्रिटनचा प्रतिष्ठित सन्मान, पदवी प्रदान राजा चार्ल्स तृतीय, ठिकाण विंडसर कॅसल, आणि व्यक्ती कोण, अभिनेता कोण, इद्रिस एल्बा. पुढे 6वा प्रश्न. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश, निवडणूक अधिकारी. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे नीलम मीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे, नीलम मीना. 7वा प्रश्न. UN महासभेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ किती असतो? मित्रांनो, पाहायला गेलं तर 1 वर्षाचा असतो. इतकंच महत्वाचं आहे का? नाही. तर 1 वर्षाचा कार्यकाल असतो, मान्य आहे. पण इन डिटेल काय आहे मित्रांनो, पाहूया. बघा, खलिलुर रहमान UN महासभेचे अध्यक्ष निवडले. बंगाल देशाचे परराष्ट्र मंत्री खलिलुर रहमान 81व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी सायप्रसचे उमेदवार अंद्रियास कोकोरिस यांचा पराभव केला. ते जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री ॲनेलिना बेअरबॉक यांची जागा घेणार आहेत. संयुक्त महाराष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणारे ते पहिले बंगलादेशी व्यक्ती ठरले आहेत. UNGA बद्दल स्थापना 1945. युनायटेड नेशन्स हेडक्वार्टर्स मुख्यालय म्हणजे न्यूयॉर्कमध्ये आहे. संयुक्त राष्ट्र संघाची प्रमुख निर्णय घेणारी संस्था. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात महासभेचे अधिवेशन भरते. अध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. लक्षात असू दे. नाव काय आहे? बंगालचे परराष्ट्रमंत्री खलिलुर रहमान. पहिल्यांदा बांगलादेशला अध्यक्षपद मिळालेलं आहे. खलिलुर रहमान अध्यक्ष देश बांगलादेश. कार्यकाल 1 वर्ष. आणि किती महासभा आहे? 81वी महासभा आहे. पुढे 8वा प्रश्न. सार्थक PDS योजनेचा कालावधी किती वर्षाचा आहे? ठीक आहे, तर पाहायला गेलं तर तो 5 वर्षाचा आहे. पण काय आहे पाहूया आपण. सार्थक PDS योजनेला मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. एकूण 25,530 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. एप्रिल 26 ते 31 दरम्यान याचा कालावधी आहे. उद्दिष्ट काय? सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, आधुनिक व कार्यक्षम बनवणे. सार्थक PDS बोलणे स्कीम फॉर असिस्टन्स इन रेशन ट्रान्सपोर्ट अँड हँडलिंग इन्कम विथ ऑटोमेशन इन PDS. योजनेचे फायदे: रेशन वितरणात पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना फायदा. ठीक आहे, किती खर्च आहे? 25,530 कोटी, कालावधी 5 वर्ष, लाभार्थी 80 कोटी. ठीक आहे, ओके. सार्थक PDS योजनेला मंजुरी. 9वा प्रश्न. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्याची घोषणा महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेली आहे? तर उत्तर आहे मधु दंडवते. लक्षात असू दे. 10वा प्रश्न. अंडर 23 आशियाई कुस्ती स्पर्धा 26 महाराष्ट्राच्या अक्षय ढेरेने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट. रुद्रम 2 मिसाईल कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे? रुद्रम 2 जर पाहायला गेलं तर ते कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर अँटी रेडिएशन मिसाईल आहे. काही आहे? डिटेल पाहूया आपण रुद्रम बद्दल. रुद्रम मिसाईल यशस्वी चाचणी. DRDO आणि भारतीय वायुसेनेने 2 जून 26 रोजी रुद्रम 2 मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशा किनाऱ्याजवळ चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमधून करण्यात आली. मिसाईल प्रक्षेपण सुखोई MKI-30 लढाऊ विमानातून करण्यात आली. रुद्रम वैशिष्ट्य: एअर टू सरफेस मिसाईल, अँटी रेडिएशन मिसाईल, वेग मॅक 5.5, हायपरसॉनिक, रेंज 305 किलोमीटर,
विकास DRDO. उपयोग शत्रूचे रडार नष्ट करणे, हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करणे, कमांड आणि कम्युनिकेशन सेंटरवर हल्ला करणे, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता वाढवणे. लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेसाठी रुद्रम 2 अँटी रेडिएशन मिसाईल, वेग मॅक 5.5, रेंज 350 किलोमीटर, विमान सुखोई MKI-30 मधून घेण्यात आलं आणि चाचणी 2 जून 2026. पुढे 12वा प्रश्न. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 5 जून रोजी साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. पहिल्या सर्व्हिसेस युनिटी है ना इनिव्हिटेशनल बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन आहे भारतीय नौदल, भारतीय वायुसेना, भारतीय लष्कर, CIS. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.